आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। YBT ब्लॉग हे जे चॅनल आपलं चालू केलं होतं त्यावर बऱ्यापैकी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, पण मधल्या काही काळात आपण त्या चॅनलवर काम बंद होतं। तर आता त्या चॅनलवर आता आपण पुन्हा काम सुरू करणार आहोत। सध्या जुलै महिन्याचा दुसऱ्या आठवड्यातला रविवार आहे आज, आणि हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करतो आहे ती तारीख आहे 14 जुलै 2024। पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण चॅनलवर नवीन व्हिडिओ नवीन ठिकाणी जाऊन फिरून ब्लॉग बनवून टाकणार आहोत। तर सर्वात पहिले आजच्या ह्या व्हिडिओचा उद्देश आहे की जे पण काय आपलं काम बंद होतं ते आता पुन्हा मी सुरू करणार आहे। काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा असं बोलला की मी ज्या प्रोफेशनमध्ये काम करतो तिथं टाईम नसल्यामुळे एवढे दिवस व्हिडिओ काही येऊ शकले नाही, परंतु आता येणाऱ्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा आपण असं बोलू शकतो की ऑगस्ट महिन्यापासून व्हिडिओ जे आहेत मी आता कंटिन्युअस बनवणार आहे आणि कंटिन्युअस ब्लॉग जे आपले आहेत चॅनलवर येणार आहे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे यूट्यूब चॅनल चालू करण्याची प्रेरणा मला अशी भेटली की जेव्हा मी बघायचो यूट्यूब चॅनलवर बरेचसे लोक आहेत जे ब्लॉग बनवतात, त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं एका ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाविषयी माहिती देणं, प्रवास वर्णन, या गोष्टी मला प्रचंड आवडायच्या आणि ते बघूनच मला असं वाटलं की आपण ही ब्लॉगिंग करावं। तर याची सुरुवात बघायला गेलं तर मी जे चॅनल आपलं सुरू केलं होतं YBT ब्लॉग्स हे सप्टेंबर 2023मध्ये चालू केलं होतं, पण त्यावर ॲक्च्युअलमध्ये काम मी सुरू केलं होतं जानेवारी फेब्रुवारीपासून आपण बोलू शकतो। जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने आपण काम केलं, कंटिन्युअस व्हिडिओ अपलोड केले। एप्रिल मे आणि जून या 3 महिन्यांमध्ये आपल्याला काही व्हिडिओ अपलोड करायला जमलेला नाही। आता जुलै चालू आहे, तर हा जुलै महिन्यामध्ये पण आपलं बऱ्यापैकी हा जुलै महिना गेलेलाच आहे, म्हणजे ऑगस्टपासून आपलं काहीतरी काम सुरू होईल आता आपण बोलूया। आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्याप्रमाणे यूट्यूब आपल्याला प्लॅटफॉर्म देते, आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की काही प्रिपरेशन न करता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। कुठलीही स्क्रिप्ट यामध्ये नाही आहे, काही असं ठरवून बोलत नाही आहे, ऑन द स्पॉट आपण मी जी आहे ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि याला चॅनलला अपलोड करणार आहे। ओके, तर बघा चांगली गोष्ट ब्लॉगिंगची ही मला आवडते की आपल्याला हवं त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, फिरू शकतो, म्हणजे एक ते कारण होऊन जातं की आपण फिरायला जाऊया, नाही तर आपला काही संबंध येत नाही, काम नाही त्या ठिकाणी जायचं कशाला, या विचाराचे आपण माणसं आहोत। आणि मग काय व्हायचं की कुठे फिरायला जाणं माहीत नाही आपल्याला, आपलं काम करायचं घरी यायचं, काम करायचं घरी यायचं, ठीक आहे। पण या यूट्यूबच्या ब्लॉगिंगच्या चॅनलमुळे एक आवड निर्माण झाली की आपण पण बाहेर जाऊ शकतो, आपण पण फिरू शकतो, म्हणजे एवढी पण काय आपण कामामध्ये अडकलेलं नाही आहे कीच अवेलेबिलिटी काढू शकत नाही। तर माझं म्हणणं असं असेल की आता प्रत्येकजण आपण काम करतो आहे, प्रत्येकजण काम करतो आहे आणि काम करत असताना ते कामासोबत आपली आवड निवडताना आपण जोपासणं गरजेचं आहे। तर जर तुम्हाला आवडत असेल कुठे विकेंडला फिरायला जाणं, तर त्या गोष्टीचे व्हिडिओ तुम्ही बनवा आणि यूट्यूबला टाका, ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे। तुम्हाला किती सबस्क्रायबर भेटत आहेत, तुम्ही किती अर्न करतायत ती दुसरी गोष्ट झाली, पण तुमच्या आठवणी तिथं राहतात आणि त्या आठवणी आपण जोपर्यंत यूट्यूब चॅनलला त्या गोष्टी ठेवणार तोपर्यंत राहतील। यूट्यूब चॅनल तुमच्या स्वतःहून काही गोष्टी डिलीट करणार नाही। तर एक चांगली गोष्ट ही आहे ब्लॉगिंगची की बरे ठीक आहे, आपल्याला लोकांचा सपोर्ट भेटो नाही भेटो ही पुढची गोष्ट झाली, पण तुम्ही ज्या गोष्टी ज्या ठिकाणी जाऊन आलात, ज्या तुमच्या आठवणी आहेत त्या तुम्हाला हव्या तेव्हा पाहिजे तेवढ्या वेळा तुम्ही बघू शकता, तो क्षण अनुभवू शकता। म्हणून मला हे यूट्यूबचं जे काही कंटेंट क्रिएशन आहे ते आवडतं आणि त्यासोबत नवीन जागेवर जाताना नवीन माणसं भेटणार, आपल्याला एक नवीन अनुभव येणार आणि आपला प्रयत्न हाच असेल की सोलो ट्रॅव्हलिंग, म्हणजे एकटं जाऊन आपण ट्रॅव्हलिंग करणार आहोत। सध्या तर फक्त आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातले काही शहर ते फिरणं, त्यानंतर
आपल्या देशामध्ये बरीचशी मोठी शहरं आहेत, त्या शहरांना भेटणं, त्यानंतर शक्य झाल्यास परदेशात जाणं, त्या सर्व गोष्टी आपलं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. आज 2024मध्ये आपण या सर्व गोष्टी बोलतो आहे. तर कदाचित मला जर यामध्ये सक्सेस भेटलं तर कदाचित मी 2025-26मध्ये पण परदेशातले व्लॉग जे आहेत ते बनवू शकतो, बरोबर. आणि जर यातनं मला काही इन्कम जर भेटला तर मग ते प्लस पॉईंट आहे असं आपण बोलू शकतो. सध्या तरी इन्कम जनरेट व्हायला बराचसा वेळ आहे, मला पण माहिती आहे त्या गोष्टी. ज्या काही कंडिशन आहेत यूट्यूबच्या त्या जोपर्यंत आपण कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुमचं जे काही हे उत्पन्न यूट्यूबच्या माध्यमातून सुरू होणार नाही आहे. एक सर्टन कालावधी जाऊ द्यावं लागेल, ठीक आहे. ती गोष्ट मग आपण मेंटली एक्सेप्ट पण केलेली आहे की जोपर्यंत या गोष्टी पूर्ण होत नाहीत, जे आपण त्यांचंवालं लिमिटेशन आहे 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच आवर टाईम्स, त्यानंतर आपण अप्लाय करणार आणि अप्लाय केल्यानंतर पण आणखी काही चुक्या किंवा त्रुट्या आपल्या व्हिडिओजमध्ये असतील तर मग त्या कामामध्ये डिले होत जाणार. त्या गोष्टीला मान्य करूनच आपण हे काम पुढे चालू ठेवणार आहोत. आता एवढे दिवस झाले आहेत, 3 महिने झालेले जवळपास आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेला नाही आहे, एकही व्हिडिओ गेलेला नाही आहे. तर सबस्क्रायबरच्या बाबतीत बोलायला गेलं तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब जवळपास 200 लोकांनी केलेलं आहे. तर सर्वात पहिले या 200 लोकांनी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे मी त्यांना धन्यवाद देतो. तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आता जसा टाईम भेटेल त्या हिशोबाने, कारण की जॉब आपण प्रोफेशनमध्ये आहोत आणि त्या प्रोफेशनला आपल्याला सोडता येणार नाही. किंवा अशी वेळ जर कदाचित आली की यूट्यूबमधून आपल्याला एवढं उत्पन्न भेटलं की आपण जे काही काम करतो आहे ते सोडून पण आपल्याला चांगले पैसे जर भेटत असतील तर आपण ते पूर्ण टाईम करू शकतो. पण सध्या जर नाही जमत आहे, आता माझ्यासारखे बरेचसे नवीन यूट्यूबर असतील, काही यूट्यूबर असे पण असतील की ते 100% यूट्यूबचंच काम करतात, इतर दुसरं कुठलंही काम करत नाही, परंतु त्यांना पैसा भेटत नाही. मग ते एक प्रकारचं दडपण माणसावर येऊन जातं. पण आता काय होऊन जातं आहे की जर एखादं प्रोफेशन तुम्ही निवडताय आणि ते प्रोफेशन सांभाळता जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल क्रिएशन जर करता आलं तर ते प्लस पॉईंट आहे. एवढं आहे की त्यात मेहनत करावी लागेल. आता जेवढे पण आपण यूट्यूबर बघतो तर त्यांचेवाले पहिल्या जो स्ट्रगलिंगचा काळ होता, त्यांचे येणारे पहिले व्हिडिओज ज्यांनी अपलोड केलेले चॅनलचे पहिले व्हिडिओ जर आपण बघतो तर त्यामध्ये असणारी क्वालिटी बोला किंवा त्यामध्ये असणारी त्यांची बोलण्याची पद्धत बोला ती एकदम म्हणजे वेगळी होती. आणि आता सध्या आपण त्यांना बघतो ज्यांना 5-6 वर्ष झालेले आहे तर ते अगदी प्रोफेशनल झालेले आहेत, कारण की त्यातनं त्यांना चांगला इन्कम भेटला आहे, स्पॉन्सर भेटले, सर्व गोष्टी आहेत आणि ते फ्रिक्वेंटली काम त्यांचं झाले. त्यामुळे व्यवस्थितपणे पैसे ते कमवू शकतात आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातूनच त्यांचं जे काय करिअरच त्यांचं यूट्यूब झालेलं आहे, इतर काम करण्याची तुम्हाला काही गरज नाही, ठीक आहे. तर मला असं वाटतं की आपण जे काही नवीन यूट्यूबर आहेत तर त्यांनी थोडाफार प्रयत्न केलाच पाहिजे. आता मला बरेचसे असे आमचे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी यूट्यूब चालू केलं, बऱ्यापैकी चाललं यूट्यूब, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी बंद केलं. तर 1-2 विद्यार्थी मला भेटले, त्यांना मी बोललो की तुम्ही बंद करू नका, काही असू द्या, थोडंफार तुमचं चॅनल चालू ठेवा. आता सध्या विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना जर यूट्यूब चॅनल तुम्ही चालू केलेलं आहे तर जर तुम्ही त्यावर काम केलं तर कदाचित असंही होऊ शकतं जोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तोपर्यंत तुम्ही ज्या यूट्यूबच्या कंडिशन आहेत, जे 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच आवर्स, ती तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि इथं तुमचं ग्रॅज्युएशन होण्याच्या आत किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचं यूट्यूब चॅनलच तुम्हाला एवढं इन्कम करून देऊ शकतं की तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही कामाला जायची गरज भासणार नाही. फक्त एवढं आहे की तुम्हाला कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे, कोणाचं कॉपी पेस्ट करून काही होणार नाही, स्वतःच असलं पाहिजे. जे काही कंटेंट आहे स्वतःच्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन करा, ठीक आहे. गाईडलाईन फॉलो करा, जी इतर व्यक्ती जे प्रसिद्ध यूट्यूबर्स आहेत जे बोलत आहेत त्याला फॉलो करा, त्यांचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करा, ठीक आहे. सक्सेस आपल्याला एका दिवसात भेटणार नाही आहे, त्या सक्सेससाठी आपल्याला प्रयत्न करत राहावा लागणार आहे आणि प्रयत्न करत राहा. तुमचं नाहीतरी शिक्षण पण चालू आहे, शिक्षणासोबत तुम्ही ही गोष्ट करतायत, म्हणजे जर यूट्यूबमध्ये काय झालं आहे तर तुम्ही शिक्षण जे घेतलं आहे त्या बेसिसवर तुम्हाला कुठेतरी जॉब भेटेल. आता शेवटी काय करायचं आपल्याला, एंड ऑफ द डे जर आपण बघायला गेलात तर आपल्याला पैसे पाहिजेत, ओके. मग हे जे पैसे जर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून भेटत असतील तर मग त्यामध्ये वाईट नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण काही वाईट पण तर काम करत नाही आहे, ज्या रिॲलिटी त्या गोष्टी आपण दाखवतो, ठीक. तर यूट्यूब हा एक चांगला माध्यम आपल्याला भेटलेला आहे. 2024मध्ये आपण सध्या आहोत. आता जर आपण बोलायला गेलात पाठीमागचा 3-4 वर्षांचा काळ जो कोविडचा होता
त्यामध्ये यूट्यूबला ऑनलाईन प्लॅटफॉर्मला, आता यूट्यूबच्या संदर्भात मी गोष्ट करतो आहे, पण ऑनलाईन इतर प्लॅटफॉर्म आहेत, जसं काही इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, या ठिकाणी पण बरेचसे असे नवीन क्रिएटर आपल्याला बघायला भेटलेले आहेत की त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये व्हिडिओज बनवून अपलोड केलेत आणि कितीतरी व्ह्यूज, कितीतरी सबस्क्रायबर त्यांनी गेन केले आणि कितीतरी पैसे त्यांनी कमवलेले आहेत. म्हणजे इवन बोलतो ना आपण की कोविडमुळे बरेच लोकांचे जॉब गेले, कोविडमुळे बऱ्याच लोकांना फायनान्शियली हार्म झालं, कोविडमुळे बरेचसे लोक आपलं गमावलेत. ते गमावलेली माणसं तर आपण भरून नाही काढू शकत, जो काय आपला पैशांचा लॉस झाला आहे ते आपण भरून नाही काढू शकत, पण अशी पण बऱ्याचशा गोष्टी आपण या कोविडमुळे शिकलो. त्यातलं यूट्यूबचं चॅनल क्रिएशन बोला किंवा घरी बसून तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवू शकतात, रेसिपीचे व्हिडिओ बनवू शकतात, टेलरिंगचे व्हिडिओ बनवू शकतात, तुमचे एज्युकेशनचे व्हिडिओ बनवू शकतात. तर या प्रकारे बऱ्यापैकी तुम्ही कामं यूट्यूबच्या माध्यमातून करू शकता. तर हे एक अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटलेली आहे 2024मध्ये सर्वांसाठी. जर बोलायला गेलं तर डाटा अवेलेबल आहे. आता ह्या गोष्टी कशा शक्य होतात बघा, याच्या पाठीमागची जी इकॉनॉमी आहे ती कशी काम करते. तर सुरुवातीला जो डाटा आपल्याला भेटायचा तो महिन्याला 1 GB भेटायचा आणि आता आपल्याला दिवसाला 2 GB डाटापर्यंत भेटतो. तर ह्या डाटाचं कन्झम्पशन पण आपल्याला क्वालिटी चांगली भेटलेली आहे. 4G 5G नेटवर्क्समध्ये आपण आलो आहे. देशामध्ये नेटवर्किंगचं काम एकदम चांगलं झालं आहे. त्यामुळे आपल्या देशातल्या खेडोपाडी जरी आपण बघितलात तरी हे जे नेटवर्क्स आहे, जे इंटरनेट आहे ते पोचलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा भेटणारा प्रतिसाद पण वाढलेला आहे. एक चांगली गोष्ट ही झालेली आहे की नेटवर्किंग वाढल्यामुळे आपण जे काय सोशल मीडियावर काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचतं आहे. अशी गरज नाही की असं नाही होते की तुम्ही फक्त काही एका पर्टिक्युलर सिटींपुरता मर्यादित राहता. तर तुम्ही हे प्रत्येक गावोगावी खेडोपाडी पोचलेले आहात. तुम्हाला काय करायचे, फक्त तुमच्या चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करायची. ती शेअर केल्यानंतर तुमचं चॅनल जे आहे ते गावोगावी खेडोपाडी जात आहे. तर ही चांगली गोष्ट घडलेली आहे आणि या चांगल्या गोष्टीचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. बरीचशी लोक कामाला जातात. सकाळी आपण बघतो कामाला जाणं आणि पूर्ण वेळ आपला कामामध्ये जातो. संध्याकाळी आपण घरी येतो आणि जेव्हा घरी येतो तेव्हा काही करण्याची इच्छा राहत नाही. तर मग अशावेळी जर आपण यूट्यूबवर 1-2 ब्लॉग बघितले तर सर्व आपला ट्रेस जो आहे तो निघून जातो. याचाच एक पार्ट म्हणून हे जे काही ब्लॉगिंग वगैरे जे आहे ते करण्याचं मी ठरवलेलं आहे. आणि ठीक आहे, काम पण चालू आहे, कामासोबतच आपण करतो, त्यामुळे वेगळं एफर्ट काही लावायची गरज नाही आहे. फक्त एवढं आहे की तुमचा टाईम थोडा काढून त्या गोष्टीसाठी द्यावा लागेल. तर आजचा हा व्हिडिओ मी शूट करतो आहे. आजची दिनांक आहे 14 जुलै 2024. मला आशा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये, म्हणजे 1 वर्ष बोला, 2 वर्ष बोला, माझं चॅनल जे आहे ते बऱ्यापैकी सेटल होईल आणि माझा प्रयत्न असेल की हे चॅनल कंटिन्यू करायचं. म्हणजे आपण एखाद्या कामाची सुरुवात करतो आणि त्याला मध्ये सोडून देतो, तर तसं मला काही करायचं नाही. म्हणून या 3 महिन्यानंतर पुन्हा येऊन हा व्हिडिओ बनवतो आणि येणाऱ्या काळामध्ये मी प्लॅनिंग केलं आहे की ऑगस्टपासून आपण जे आहे ते व्हिडिओ बनवून आठवड्याला एक तरी व्हिडिओ, जरी आपण असं कॅल्क्युलेशन पकडलं तरी 4 व्हिडिओ महिन्याला आपण देऊ शकतो. त्या 4 व्हिडिओला अपलोड करून जेवढे आपल्याला वॉच आवर, जेवढे व्ह्यूवर्स, जेवढे सबस्क्रायबर गेन करता येईल त्याचा प्रयत्न माझा असेल. आणि जास्तीत जास्त नवीन क्रिएशन करण्यासाठी मी प्रयत्न करेन. बऱ्याचशा गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट, इम्प्रूव्हमेंटची गरज असेल आणि ते पण हळूहळू आपण करत जाऊ. ठीक आहे, काही लोकांचे कमेंट्स येतील, त्यामध्ये ते सांगतील की या ठिकाणी तुम्ही चुकलात किंवा ही तुम्ही चुकीची माहिती दिली, ते आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता सर्व गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. नवीन तर आहेच आपला हा जो काही ही जी काही फील्ड आहे ती नवीन आहे. ठीक आहे, आपण मान्य करतो. पण जर त्यामध्ये काही करेक्शन किंवा काही इम्प्लिमेंटेशन करायचे सजेशन झाले तर त्याला पण आपण एक्सेप्ट करून त्यावर काम करू आणि जे आहे बेटरमेंटकडे जायचं आपण प्रयत्न करू. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. जे पण व्ह्यूवर्स नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. एक नवीन प्रयत्न मी करतो आहे, त्याला सपोर्ट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.